राजाराम बापू प्रतिष्ठानतर्फे हा जो पुरस्कार दिला जातो तो खरंच प्रशंसनीय आणि उल्लेखनीय असं मला वाटतं. कारण या पुरस्कारांमुळे मातृत्व गौरव असं या पुरस्काराचं नाव आहे आणि ते खरंच वाखाणण्याजोगं आहे असं मला वाटतं. कारण पुरस्कार मिळाल्याबद्दल मी कृतज्ञता तर हे करते आणि ह्यांचे जे ट्रस्टतर्फेंचे मी ऋणी आहे त्यांच्याबद्दल, त्यांना दिल्याबद्दल मला. आणि प्रत्येक माताच ही प्रत्येक मुलांचं सर्व काही सगळं करत असते, मुलांच्यासाठी झटत असते, करत असते ती सर्व काही मुलांच्यासाठी. मुलांचं संगोपन, त्यांना चांगलं शिक्षण देत असते, वाढवत असते, घडणवळण शिकवत असते, संगतीसोबतही चांगल्या मिळाव्यात म्हणून प्रयत्न करत असतील. अशा ह्या सगळ्या ह्याच्यामुळं किंवा माझ्या मुलाच्या कर्तृत्वानं किंवा ह्याच्या नेतृत्वानं पण मला हे मिळालेलं आहे. हे मिळालं म्हणून मी खूप अतिशय आनंदित आहे. आज हा पुरस्कार जो मिळणार आहे या पुरस्काराबद्दल मला फार आनंद आहे. माझे आईवडील नसल्यामुळं मला जो आत्ता पुरस्कार मिळालेला आहे ती माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि सासू सासऱ्यांच्या आशीर्वादाने हा पुरस्कार मला आता मिळालेला आहे. हा जो कार्यक्रम आहे असाच ठेवावा. ज्या महिला आहेत, अशा उत्कृष्ट महिला आहेत जे मुलांच्यासाठी फार कष्ट करतात, त्यांच्या पाठीवरनं हात फिरवायला कोणीही नसतं. आईवडील या हयात असतात नसतात, सासू सासरे असतात नसतात, पण हा जो केलेला आत्ता जो हे आहे तो गौरव आहे तो आम्हाला प्रत्यक्ष म्हणजे आमच्या आईवडिलांनी केल्यासारखा असं आनंद झालेला आहे. मुलं पालक जेव्हा मुलांना घडवत असतात तेव्हा ते मुलांना घडवतात, त्यांच्यामध्ये खूप मोठं सहभाग असतो, पण त्याचा गौरव कुणामार्फत तरी होणं आवश्यक आहे. आणि हा जो उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य आहे. कारण कुठलीही प्रशासकीय पार्श्वभूमी नसताना माझे आई वडील शेतकरी आहेत, माझी आई हाऊसवाईफ आहे, गृहिणी आहे, तरी देखील त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं शिकवलं. आज माझी मोठी बहीण आहे ती उपमुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा इथं आहे आणि मी स्वतः वित्त व लेखा अधिकारी मुंबई इथं काम करते. मग अशा पद्धतीने आमचं जे करिअर घडलं किंवा आम्ही आज जे व्यक्ती म्हणून घडलोय, आज प्रशासनाचं प्रतिनिधित्व करत आहेत, त्याच्यामध्ये आईवडिलांचं योगदान खूप महत्त्वाचं असतं. आणि या दृष्टीनं त्यांनी आम्हाला कसं उभा केलं यासाठी त्यांचा गौरव केला जातोय. आणि हे आज माझ्यासाठी आयुष्यातील अतिशय आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं. आणि मी या प्रतिष्ठानची सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. माझं नाव कमल लक्ष्मण पाटील. माझा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सगळ्यांना, आमच्या घरातल्यांना आनंद झालेला आहे. मला पण मुलांच्यामुळे हे मिळालेलं आहे. आणि मुलं आमची शिकून चांगली, हे सर्व मुलांच्यामुळेच मिळालेलं आहे मला. मुलं हे आज प्रथमतः मी आभार मानतो या लोकनेते राजाराम बापू चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पाटील साहेब यांना, की मातृत्वाच्या ऋणातून थोडंसं तरी मुक्त व्हायची संधी आम्हाला या निमित्तानं दिली. या मातृत्वाचा गौरव खरोखर फार मोठा गौरव आहे आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या स्तुत्य असा उपक्रमाची हे सुरुवात करतायत, त्याबद्दल आभार. मी महेश पाटील, माझ्या मातोश्री श्री सौ कमल पाटील यांचा आज इथं गौरव होतो आहे. आमच्या घरात मी स्वतः असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स मुंबई म्हणून काम करतो आहे. माझा छोटा भाऊ मुंबईलाच PSI म्हणून काम करतो आहे. त्यांच्या मिसेससुद्धा आमच्याकडं असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स म्हणून बेलापूर कार्यालयात आहेत. त्याचबरोबर आम्हीसुद्धा मुंबईला एक अशीच इन्स्टिट्यूट चालवतो आहे ज्याच्यामध्ये करिअरला मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही करतो. आणि ही सगळी प्रेरणा आम्हाला आमच्या मातोश्रींच्यापासून मिळालेली आहे. तिनं नुसतंच परीक्षार्थी न घडवता एक चांगला विद्यार्थी घडवायचा पहिल्यापासूनच तिचा प्रयत्न होता.
फक्त करिअर किंवा अकॅडमिक करिअर फक्त याच्यावर कधीच कॉन्सन्ट्रेशन करू नका, हा तिचा पहिल्यापासूनचा सल्ला होता. त्यामुळे आम्ही आमच्या घरातली तिघेही भाऊ आज एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून खेळलेलो आहोत. महाराष्ट्राचं आणि माझ्या एकदम छोट्या भावाचं भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि हे सगळं आमच्या मातोश्रींच्या कृपा आशीर्वादानं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळं आम्हाला आज इथं बघायला मिळालं. किंवा त्याचा आज थोडा तसं तर मातृत्व ऋणातून मुक्त होणं आपल्याला शक्य नाही आहे, पण एक थोडासा आपण असा प्रयत्न करून बघायला हरकत नाही आहे. किंवा मातृत्व ऋण थोडंसं हलकं करायचं म्हणून त्यांनी हा जो उपक्रम चालू केला आहे तो खरोखर स्तुत्य आहे आणि त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. करून मुलांचा आनंद मला मिळाला, मुलासनी चांगलं संस्कार दिलं, त्याच्याबद्दल मी सगळ्यांची आभारी पण आहे आणि मला आनंद पण वाटतो. एवढं. लोकनेते राजाराम बापू पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आज माझ्या आईला या ठिकाणी मातृत्व गौरव पुरस्कार देण्यात येत आहे. त्याबद्दल आम्ही सर्व कुटुंबीय खूपच उत्साहित आहोत. आजपर्यंत लहानपणापासून आईनं जे काही आमच्यासाठी कष्ट घेतले त्याचा कुठेतरी गौरव होत आहे, याचा आम्हाला सर्वस्वी आनंद आहे. आईनं जे काही कष्ट केलेलं आहे ते कधीही शब्दामध्ये न सांगण्या इतकं आहे. आणि अशा गोष्टीमध्ये कुठंतरी त्याचा गौरव झाल्यानंतर थोडंफार कौतुक वाटतं. लोकनेते राजाराम बापू चॅरिटेबल ट्रस्टला असेच कार्यक्रम, सामाजिक उपक्रम भरवण्याबद्दल नेहमीच शुभेच्छा. धन्यवाद. पुरस्कार मिळाला मला म्हणून मला फार आनंद वाटते. मी सगळ्याची आभारी आहे. आमच्या सासूबाईंना आज जो हा मातृत्व गौरव पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना खूप खूप आनंद झाला आहे. कारण आमच्या सासूबाईंनी खूप कष्टातून आणि म्हणजे गरीब परिस्थितीतून, हलाखीच्या परिस्थितीतून सासूबाईंनी आणि सासऱ्यांनी दोघांनी मिळून सगळ्या मुलांना अगदी चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं आणि शिक्षणाबरोबर संस्कारही दिले. म्हणजे फक्त शिक्षणच नाही तर संस्कारही दिले आणि लोकांच्या म्हणजे लोकसेवेसाठी त्यांनी दोन्ही मुलांनाही, म्हणजे लोकांची फक्त शिक्षणच नाही तर म्हणजे लोकांची सेवा करा असं हे त्यांनी दोघांनी मुलांना संस्कार दिले. आणि त्याप्रमाणे दोन्ही मुलं त्यांची आज लोकसेवेत जास्तीत जास्त त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. आणि त्यांची हे जी शिकवण होती ही मुलांनी अनुकरण केली आणि त्यामुळे त्यांचा जो हा गौरव होता हा सार्थ आहे आणि त्याचा आम्हा सगळ्यांना खूप अभिमान आहे. या पांढऱ्यावर संस्कार करणं हे प्रत्येक मातेसाठी एक शुभच. हे ध्येय मनापासून राजाराम पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महानगरपालिकेचे महापौर माननीय एकनाथभाई नायकवडी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन केलेलं आहे. लोकनेते राजाराम पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्याचे सदस्य आहेत. लोकनेते राजाराम पाटील चॅरिटेबल ट्रस्ट स्पर्धा परीक्षांना समोर ठेवून या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि सुमारे 15,000 मुलांनी या सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. त्याचबरोबर लोकनेते राजाराम पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं नेत्र मुलांना वही वाटप, अनाथ आश्रमामध्ये खाऊ वाटप, मातृत्व गौरव पुरस्कार देण्याचा संकल्प सोडण्यात आलेला आहे. आणि आज हा संकल्प प्राध्यापक धनंजय पाटील. शोध लावणारी माता निवृत्ती, दुर्गा, अंबा, भवानी, मातृसत्ताकातील ह्या सर्व गणमातांना, पहिली महिला कलेक्टर येसुबाई महाराणी साहेब, जगातील एक सर्वोत्तम योद्धा म्हणून आपण ज्यांचा उल्लेख करतो त्या रणरागिणी ताराराणी, अहिल्यामाता होळकर, पहिली मुस्लिम विद्यार्थिनी आणि शिक्षिका फातिमा बीवी, स्त्री पुरुष तुलनात्मक अभ्यास करून जगासमोर प्रथम मांडणाऱ्या माता ताराबाई शिंदे, पहिल्या महिला पत्रकार माता तानुबाई बिर्जे, मुक्ता साळवी, झलकारी देवी, या व अशा सर्व मातांच्या कार्याला, कर्तृत्वाला, तिच्या विचाराला या मातृगौरव पुरस्काराच्या निमित्ताने डॉक्टर निर्मला पाटीलचा मानाचा मुजरा. आदरणीय विचारपीठ आणि विचारपीठासमोर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना, आदरणीय व्यक्तींना, पुरस्कारप्राप्त मातांना, सर्वच मातांना
त्यांच्या सर्व नातेवाईकांना, पत्रकार मित्रांना, सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या संयोजकांना, लोकनेते राजारामबापू ट्रस्टचे अध्यक्ष माननीय धनंजय पाटील आणि स्वागताध्यक्ष श्रीनिवासजी पाटील आणि त्यांच्या सर्व जे या कार्यकारिणीमध्ये काम करत होते त्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते 2 कारणासाठी. जगातील सर्वोच्च असा मातृत्वाचा ते आपल्या या उपक्रमाच्या माध्यमातून सत्कार करीत आहेत, त्यांचा यथोचित गौरव करत आहेत याबद्दल. आणि दुसरी गोष्ट माझी की माझी या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आणि त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देते. आणि माझ्याबरोबर ही जबाबदारी पार पाडणाऱ्या आदरणीय मनीषाताई पाटील, हेमंत नवरे सर आणि माननीय गुरव सर यांच्या वतीनं मी या ट्रस्टला धन्यवाद देते. आमच्यासाठी खरं तर हे खूप मोठं असं आव्हान होतं. जवळजवळ 100-150 अर्ज ह्या पुरस्कारासाठी आलेले होते आणि त्यातून फक्त 5 मातांची निवड करणं म्हणजे हे खूप अगदी आव्हानात्मक असा प्रसंग होता. हा जवळजवळ 5 ते 6 तास ही प्रक्रिया आमची चालू होती आणि प्रत्येक अर्ज वाचत होतो आम्ही. ज्यावेळा महिलेची माहिती वाचत होतो त्यावेळेला एक गोष्ट आम्हाला प्रकर्षाने जाणवत होती की प्रत्येक मातेचं आयुष्य, तिचं जीवन हे संघर्षमय आहे. वेगवेगळ्या जीवनाच्या टप्प्यावर प्रत्येक मातेनं पुरस्कारासाठी आलेल्या सगळ्याच अर्जातून पुरस्कारासाठी आलेल्या प्रत्येक मातेच्या ते जो माहिती आम्ही वाचत होतो तर प्रत्येक आयुष्याच्या वळणावर ह्या मातेनं कडवी झुंज दिलेली आहे, परिस्थितीशी संघर्ष केलेला आहे, परिस्थितीची तिने तडजोड केली आहे, संकटांना आव्हान समजून तिनं खूप मोठे प्रयत्न केले आहेत आणि तितक्याच हळूवारपणे आणि संवेदनशील मनानं ही आपल्या लेकरांच्या रूपातील तिनं एक कोवळी पालवी जपलेली आहे. आणि फक्त जपलेलीच नाही तर या पालवीला सत्य सुंदर शिवरूपामध्ये कसं प्रकट करता येईल यासाठी तिनं पूर्ण खबरदारी घेतलेली आहे आणि आपल्या या मुलांना, आपल्या या पुढील पिढीला तिनं एक शिवविचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिच्या या निरपेक्ष प्रेमाला जगातील फक्त एक माताच आपल्या लेकरासाठी हे सहजपणे करू शकते हे पुन्हा एकदा प्रत्ययाला आलं. अगदी निस्वार्थी भावनेनं, निरपेक्ष भावनानं फक्त ही माताच आपल्या मुलांना करू शकते आणि म्हणूनच या अशा मातांना, जगातील सर्वच मातांना त्रिवार वंदन करते. जे अर्ज या पुरस्कारासाठी आलेले होते त्यामधील ही प्रत्येक मातेनं आपल्या मुलाने एक आदर्श व्यक्ती बनावे म्हणून